की सर्वसाधारणपणे शास्त्रज्ञाला कोणी कितीही चांगलं भाषण त्यांनी स्टेजवर केलं तरी त्याला कोण नमस्कार करत नाही. आज त्याची उंची ह्या वयामध्ये आणि त्यांनी केलेलं कार्य आणि पुढं त्याच्या हातून होणारं कार्य हे जर पाहिलं आणि त्याला काहीतरी 44 काही करोड रुपये दिले साधी गोष्ट नाही. आणि म्हणून मी त्याचं देवार अभिनंदन करतो. आणि परत एकदा आणि आपल्या सगळ्यांना एक विनंती आहे की जसे आपण कीर्तनकार, प्रवचनकार आणि कोणी मोठ्यांना त्यांचं कीर्तन प्रवचन झाल्यावर नमस्कार करतो तो करायलाच पाहिजे. पण असे कोणी शास्त्रज्ञ जर तुमच्या पुढं आले त्याने जर तुम्हाला सांगितलं तर त्यांना सुद्धा नमस्कार करा. ते सुद्धा पुढचे ऋषी आहेत. पूर्वीच्या ऋषींनी हीच कामं केलेली आहेत. त्यांनी सुद्धा उड्डाणं केली. आपण करतोय. तेव्हा शास्त्रज्ञानात कमी लेखू नका. आणि तेच खरे तो काय आता करणारे मला माहिती नाही. पण त्यांनी केलेल्या कामाचा उपयोग आपल्याला होणारे, आपल्या जीवनासाठी होणारे, त्या कामाचा दुरुपयोग होऊ नये. त्यांनी जे शोध लावले जातील त्यांचा दुरुपयोग होऊ नये. आज विज्ञान वाढतंय, एकीकडे सगळं समजतंय, सगळीकडे प्रसिद्ध होतंय. दररोज आपण टीव्हीवर आणि इतर अनेक माध्यमातून ते बघतो आहोत. पण आपलं तिकडे दुर्लक्ष आहे. खरं तर मिहिरला कसं घडवलं याच्यापेक्षा तो कसा घडला तर त्याचा तोच घडला. आम्ही फक्त त्याच्यावरती लक्ष ठेवलं. तो जेव्हा म्हणायचा की बाबा आज मी नेटवरती बसणार आहे, काय करणार आहे एवढं फक्त विचारायचं आणि त्याला फ्री हँड द्यायचा. नंतर आपण चेक करू शकतो की ॲक्च्युअली त्याने काय केलं आहे. एकदा काय झालं की तो खेळत होता आणि म्हटलं रे कसलं भंगार काय जमवतोय ते. म्हणजे त्यात एक मोडलेली अँटिना होती, पत्रे होते, खिळे होते. मला म्हणतो मला रॉकेट करायचं आहे म्हणून हे सगळं जमवलं आहे आणि त्याला अँटिना लागते ना म्हणून हे अँटिना घेऊन आलं आहे. आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की ह्याचा विज्ञानाकडे जरा जास्त कल आहे. नेहमी काय व्हायचं की आपण मुलांना दाबून ठेवतो, कशाला भंगार जमवतोय असं जर म्हणून मी त्याला रागवलं असतो आणि सोडून दिलं असतं की अभ्यासाला बस किंवा दुसरं काहीतरी खेळ, तर त्याच्यातली ही वृत्ती पुढे अजून वाढलीच नसती. मला असं वाटतं की पालकांनी 50% तरी मुलांचे जे काय सांगतात त्याच्यावरती विश्वास ठेवायला पाहिजे. 50% अविश्वास दाखवा आणि नंतर तो काय करतोय, शाळेत काय करतोय हे त्याच्या नकळत चौकशी करा. आम्ही काय मसत केलं आणि माझ्यापेक्षा याला जास्त श्रेय मी माझ्या मिसेसला देईन, मानसीला. कारण मी सकाळी जर बाहेर पडताना मी आता रात्री 8 वाजता येईन किंवा दुपारी 9 वाजता येईन असं सांगून जातो. त्याच्यानंतर तो काय करतोय, खाऊन जातोय की नाही, किंवा त्याला कसं काय सगळी तयारी करून द्यायची, ही सगळी जबाबदारी तिनेच आत्तापर्यंत पार पाडली. मी आज सांगेन की माझ्यातर्फे तिचे आभार त्याच्याबद्दल. आणि मिहिरने आता जे काही 44 कोटी रुपयाचं बक्षीस मिळवलं ते त्याला ऑफर होती. तर त्याने काय केलं होतं की सगळ्यांना माहिती असेल की विमानवाहू युद्धनौका असते. विमानवाहू युद्धनौकेवरती त्या विमान उडण्यासाठी भरपूर पॉवर लागते. तर ही पॉवर कशी कमी करता येईल हे त्याने संशोधन केलं त्याच्यात. आणि त्याच्यामुळे विमानाचं जे फ्युएल असतं त्याच्यात जवळजवळ 30% बचत व्हायला त्याच्यामुळे मदत होणार आहे. कारण आत्तापर्यंत असं होतं की त्याने असं केलं पण नक्की त्याने काय केलं हे लक्षात येत नाही. त्याला तर रशियामध्ये पण आत्ता जे बक्षीस मिळालं ते मिलिटरी इंजिनिअरिंग एंट्रन्स एक्झाममध्ये तो भारतात पहिला आला. तर त्याच्यासाठी त्याने AK-47 रायफल, आपण कायम नेहमी ऐकतो की अतिरेक्यांकडे AK-47 मिळाली आणि त्यांनी गोळीबार केला वगैरे. तर ह्या आता अतिरेक्यांच्या हातात जरी असल्या तरी त्या आपल्या मिलिटरीच्या हातात सुद्धा सगळीकडे आहेत. तर त्या जास्त इफेक्टिव्ह कशा होतील आणि त्यांचा स्पीड कसा वाढेल याच्यात त्याने संशोधन केलं होतं. आणि ते रशियातल्या AK-47 तयार करणाऱ्या कंपनीकडे पाठवलं होतं. तर त्या कंपनीने ते ॲप्रिशिएट करून त्याला सजेस्ट केलं की तू ह्या परीक्षेला बस म्हणून. आणि त्या परीक्षेला तो बसला होता. आणि गुड इव्हनिंग. कारण काही झालं तरी आपण भारतात राहतो. आता भारत म्हणजे काय
सगळे म्हणतात अफगाणिस्तानापासून श्रीलंकेपर्यंत भारत होता. आता कुठे? फक्त काश्मीरपासून आपल्या इथे खाली तमिळनाडू आणि शेवटचं भारताचं टोक जे पोर्ट ब्लेअरला आहे. तर असं का झालं? तुम्हाला एक श्लोक माहिती असेल, 10वी जे त्यांना एक श्लोक हा झाला असेल. रथस्य एकम चक्रम भुजगमितः सप्ततुरगः निरालंबो मार्गः चरणंकलः सारथिरपि गभीर्यांते वांतम प्रतिदिनम अपारस्य नवसः क्रियासिद्धी सद्ये वसति महतां नौपकरणे. आता या श्लोकाचा अर्थ काय? या श्लोकाचा अर्थ आपण सगळे विसरलो, त्याने भारताचं भरपूर नुकसान झालं. ह्याचा अर्थ असाच आहे की तुम्हाला कार्यसिद्धी, स्वतःची क्षमता जेव्हा केव्हा सिद्ध करायची असेल तेव्हा तुम्हाला कुठच्याही उपकरणाची गरज नाही. समजा माहीत नाही, मला असंच बोलायचं असेल, मी बोलू शकत नाही, नक्कीच बोलू शकतो, पण हा माईक आहे, तर दोन्ही कामं मी आता केली, दोघांचा इफेक्ट सेम होता. पण असं का? हा माईक कुठेतरी सायंटिस्टने नक्की इन्व्हेंट केला असेल. त्या डोक्यात काहीतरी आलं असेल की आपला आवाज बाबा खूप कमी आहे, काहीतरी करण्यासाठी माईक इन्व्हेंट करूया. गरज होती म्हणून शोध लागला. आणि हेच सगळीकडे व्हायला पाहिजे, ते हल्ली होत नाही. आता 10वीत जे शिकतात नॉर्मली जे पाठांतर करतात, पाणी जसे आपण पाठ करतो तसे पाठ करतात, ते न करता काय करायला पाहिजे? आता तुम्ही जरा इमॅजिन करा, तुम्ही चालणं शिकलात की चालणं पाठ केलं? नक्कीच तुम्ही चालणं शिकला असाल. चालणं जर तुम्ही पाठ केलं आणि समोर तुम्हाला ठेच लागली तर तुम्ही काय करणार हे तुम्हाला माहिती नसेल, पण शिकला असाल तर ठेच लागल्यावर काय करायचं हे पण तुम्ही शिकाल. आणि इथे सगळा तो मूळ पॉइंट आहे. आता भारताकडे काय काय आहे? भारताकडे जमीन आहे, भारताकडे पाणी आहे, भारताकडे जंगल आहे, भारताकडे मोठमोठी मुंबईसारखी शहर आहेत. काय नाही आहे भारतात आणि काय आहे परदेशात. मग पण भारत सोडून परदेशात का जातो? एकच, पैसे. आता तुम्ही 100 वर्षांनी 200 वर्षांनी कधीतरी माराल, 200 वर्ष जगणार नाही यात, पण तरी 100 वर्षांनी तुम्ही मेल्यावर तुम्ही किती पैसे कमवलेत हे तुम्ही म्हणजे लोक बघतील आणि तुम्हाला पुढे रिमेंबर करतील की तुम्ही काय केलं आणि काय नाही केलं त्याच्यावर. आता खूप हाईटवर जायचे दोनच आहेत, एक तर तुम्ही अब्दुल कलाम बनू शकता, नाहीतर ओसामा बिन लादेन. जर तुम्ही ओसामा बिन लादेन बोललात तर तुम्हाला पुढची 1000 वर्ष शिव्या खायला लागतील, आणि अब्दुल कलाम बोलला तर पुढचे 1000 वर्ष तुम्हाला नमस्कार केला जाईल. तर माझं एकच ध्येय होतं की अब्दुल कलाम जास्त कसे बनतील हे बघा. आता मी 40 कोटी नाकारले, मला वेड्यात काढलं गेलं, अरे गाढवेस का 40 कोटी तू काय काय करू शकला असतास. पण हे 40 कोटी विकण्यामागचं उद्देश काय होतं हे कोणी विचारून घेतलं नाही. त्याचं उद्देश हे होतं की 40 कोटी जर का मी हे विकले असते तर मी माझी बुद्धिमत्ता विकली असती, आणि जो माणूस त्याची बुद्धिमत्ता विकतो त्याच्यावर गाढव माणूस कोणी नसतो. आता बुद्धिमत्ता तू कशी विकशील असं तुम्ही मला विचाराल. तू केलेलं डिझाईन तू विकतोयस, पण बुद्धिमत्ता कशी विकतोयस? जेव्हा मी केलेलं माझं डिझाईन विकतो त्याचा अर्थ असा होतो की ते डिझाईन मला गरज नाही, जेव्हा त्याला भारताची गरज आहे. तर डिझाईन विकल्यानंतर काय होणार? अमेरिकेत डिझाईन विकलं गेलं, त्यांना तिथे 40 कोटीने ते घेतलं. तुम्हाला असं वाटतंय की त्यांच्याकडचे 40 कोटी कमी झाले, ते तसं नाही. त्यांना ते डिझाईन परत तयार करायचं असतं तर त्यांना 40 कोटी नाही 40 लाख कोटीचा खर्च आला असता. कारण भारतात जे टॅलेंट आहे, माझ्या हाताखाली ज्यांनी काम केलेलं तसे जगात कुठेच नाही. कारण आपला भारत आहे तो हजारो करोडो वर्ष एकाच जागेवर स्थिर आहे, आणि हे तुम्ही जिओपॉलिटिकली पण बघू शकता. भारताच्या आजूबाजूला सगळे जग फिरत आहे, अजून पण फिरत आहे. बाकीचे देश कधी कधी बऱ्याच कोल्ड क्लायमेटमध्ये तर बरेच वेळा एकदम ह्युमिड किंवा हॉट क्लायमेटमध्ये ट्रान्सफर झाली. त्याने काय होतं की जो ब्रेनचा विकास आहे
तो ॲडॅप्टेशनला होतो. आपण आपला ॲडॅप्टेशनचा विकास नसून आता तुम्ही बघाल की आफ्रिकेत आणि आपण रशिया पकडूया, क्लायमेट डिफरन्स भरपूर आहे, पण तिथली लोक ॲडजस्ट करू शकतात. आपल्याकडे 28 डिग्री तापमान असतं, रत्नागिरीचं मी सांगतो. हेच तापमान HTP ला नेमलं गेले, स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर, जे जगात कॉन्स्टंट मानलं जातं. म्हणजे आपलं तापमान जास्त कधी बदलत नाही, आपल्या शरीराचं तापमान पण बरेच वेळा तेच असतं. त्यामुळे काय होतं, शरीराला गरम किंवा गार ठेवण्यात आपली एनर्जी वाया जात नाही. तीच एनर्जी आपण वापरतो डोक्यात आणि त्यांनी होतो पुढचा विकास, इथनंही सुरुवात होते. आता मी असं म्हणत नाही की सगळ्यांनी सायन्सच्या ह्याला जायचं. तुम्हाला जे आवडतंय ते करा, तेव्हाच तुमचा विकास होईल. जर तुम्ही कंटाळून कुठची गोष्ट करत असाल तर तुमचा विकास मी म्हणते चाचणी इतका पण होत नाही, किंबहुना तुम्ही 10 पावलं मागे जात आहे. त्याचं कारण असं की कंटाळून केलेला अभ्यास किंवा विचार कधी आपला पाठ होतो, लक्षात राहत नाही किंवा कळत नाही. आणि जेव्हा ती गोष्ट तुम्हाला कळत नाही तेव्हा ते अर्धवट ज्ञानात जातं. अर्धवट ज्ञान कायम धोक्याचं, हे कायम ऐकतो आपण. त्यामुळे तुम्हाला जोपर्यंत वाटत नाही, म्हणजे बाबाने आपलं टायमिंग आहे 7 ते 9 अभ्यासाला बसायचं, तेव्हाच बसायचं. का 2 तास तुम्हाला अभ्यास का करायचा, 2 तास का करायचं, हवा तितका वेळ करा, 10 मिनिटं करा. मी 12वीत आहे, मी 1 तास अभ्यास करतो, मार्क चांगले मिळतात, सगळं चांगलं होतं. माझा मित्र 12 तास अभ्यास करतो आणि माझ्याहून 4 मार्क कमी आणतो. कारण काय, तो फक्त टाइम टेबलने जातोय, मी माझ्या मूड प्रमाणे जातोय. याच गोष्टीला मुडी पण म्हणतात, पण ठीक आहे. जेव्हा तुम्ही स्वतःच्या मनात जे येतं ते करता तेव्हा तुम्हाला मॅक्सिमम इफिशियन्सी मिळते. आता मॅक्सिमम इफिशियन्सी मिळणं आणि देव बनणं ह्याच्यात खूप साम्य आहे. देवाने पृथ्वी तयार केली, पृथ्वीत कुठेही काही कमतरता आहे का? आता आपल्याला कमतरता जाणवते कारण आपल्या गरजा भरपूर जास्त वाढल्या. पण आपण म्हणतो की हे माझं मूल आहे, मी तर म्हणेन हे माझं मूल नाहीच आहे, ही देशाची संपत्ती आहे. भगवंताने तुम्हाला सांभाळायला दिलेली आहे, ती तुम्ही कशा पद्धतीने सांभाळायची आहे ते तुम्ही ठरवायचे आहे. पुण्यभूमी भारत ही जगाला देण्यासाठी काम करते. हजारो वर्षाची प्राचीन भारतीय संस्कृती, वैभव संपन्न असा हा देश आणि ज्ञानाची पुण्यभूमी. जे काही ज्ञान आहे ते सगळं भारतामध्ये आहे, इथून पाश्चात्यामध्ये जात असतं. त्यामुळे आपण जगद्गुरू बनायचं आहे आणि आपला विकास पर्यायाने देशाची शानच आपल्याला वाढवायची आहे. या देशासाठीच आपल्याला काम करायचं आहे. या मुद्द्यावर मी थांबते. आज मितीने आपल्यासाठी जो वेळ दिला, त्याच्या पालकांनी त्याला इथे ते घेऊन आले आणि एक छान असं वातावरण आज इथे दत्त देवस्थानच्या या भूमीमध्ये निर्माण झालं. त्यामुळे मी सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते. संतु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांती शांती शांती. आणि प्रथम क्रमांक आदित्य मुले. द्वितीय क्रमांक पियुष चव्हाण. पियुष आणि प्रथम क्रमांक श्रेयस शेटे. श्रेयस शेटे. आणि प्रथम क्रमांक पाचवी संगीत खुर्ची अनिरुद्ध रहाडे. द्वितीय क्रमांक हर्षा आटले. प्रथम क्रमांक
वृषाली आगे. द्वितीय क्रमांक आहे शिशुविहार पूर्वा अनिरुद्ध आगे. आणि शिशुविहार रंगमंडळाचा प्रथम क्रमांक शांभवी सचिन रेणे. आता पहिली ते तिसरी रंगभरण दुसरा गट पहिली तिसरी. द्वितीय क्रमांक हर्षद राजेश मांडवकर. आणि चौथी ते सातवी तृतीय क्रमांक पूजा अनिरुद्ध आटले. द्वितीय क्रमांक आदित्य गवळी. आठवी दहावी तृतीय क्रमांक समृद्धी गंगाराम गुरव. द्वितीय क्रमांक सानिका उदय केरकर.
धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची प्रदक्षिणा
श्री गुरुदेव दत्त काही बलासे
त्याला विसरू कसा मी गुरुपादुकाला. श्री गुरुदेव दत्त. सद्गुरु अंगीकारी नाही मनी अल्पविकार झाला विसरू कसा मी गुरुपादुकाला. श्री गुरुदेव दत्त.
हिरवदार सुंदर कीर्ती जाणत असे हर सोडविले सुरवर वरदायक करा म्हणावा जय जय गुरुदेव जगदंबा जगदीश्वरी श्रीराम अयोध्या विहारी भक्त जनासी उद्धरी पार करी भवासी शिवशक्तीचा विचार साधू जाणती सारा सार अंतरी स्मरावा रघुवीर एक भावे करुनिया देवदेवी अवघा एक याचा करावा विवेक नदी नद्या पुण्यदायक सागरी उदक एकची दास म्हणे हे सत्यवचन एकची देवी रघुनंदन अवघा व्यापक आपण साधू जाणती म्हणावा जय जय रामदूत वायुदूत भीमगर्भ युद्धपती दोन राग वानराग भक्ती प्रेम युद्धपती दासदक्ष स्वामी पक्ष निदेकर साधती वीरदोर शीरदोर धक्कदिंग मारुती म्हणावा जय जय भक्त नारायण वासुदेव नमस्कार करा दुर्जन संगती सज्जन संगती श्री हरिचे म्हणे पाय धरा श्री गुरुदेव दत्त त्रिऋषींचा पुत्र अनसूयेचे सत्व प्रकटले पृथ्वीवरती ब्रह्मा विष्णू महेश एक रूप त्यांचा वास त्रिमूर्ती म्हणती तयास कल्पिलेले फळत असे ऐसे क्षेत्रे स्थापिली अनंत रत राहिले भक्त सेवेत सर्व उद्धारिले कलियुगात जगद्गुरूंनी कोंडगाव ऐसे गाव जेथे स्थापिले त्यांचे चरण भक्त जाती त्यांना शरण सांभाळ म्हणती सर्वांना म्हणावे गुरुदेव
नमस्कार करू. आपण सर्व परमेश्वर महाराजांचा पवित्र मार्गाने सेवा करू. पहिले गोविंद स्वामी गोशी आणि नंतर तारकाश्रम स्वामी संतांची शेवटच्या चरणात ओळख असते. माऊलींचं निवृत्ती प्रसाद ज्ञानदेव असं याचा दास आपला शब्द वापरतात. पहिले शेवटच्या चरणात जीवना आवडी मजला दे प्रभु तुझी आवडी मजला दे कृपाकटाक्षे पाहुणी माझकडे अहम ममता मतीने अहम ममता मतीने अहम ममता मतीने आवडी मजला दे दिर दिर तनन तनन दिरि तानो तनन तनन दिरि तानो दिर दिर तनन तनन दिरि तानो 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 दिर दिर तनन तनन दिरि तानो दिर दिर तनन तनन दिरि ना तानो तन दिरि ना तन ना 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 तन दिरि ना तन ना ना दिरि ना तन ना तन ना तन दिरि ना तन ना तन ना तन ना तन ना दिरि ना तन ना तन ना तन दिरि ना तन ना 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 दे ना तनन 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 दे ना तनन ना 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 ना
दिर तनन तनन दिर तान दिर तनन तनन दिर तान dir tanana tundir dir tanana nadir dir tanana tundir dir tanana tundir dir tanana tundir dir tanana ला तुम किट तुके भिड़े में दिखता दिल धा dir tanana tanana dir तानो
माझी माता दत्त माझा पिता दत्त माझी माता दत्त माझा पिता बहिणी बंधू चुलता बहिणी बंधू चुलता दत्त माझा दत्त माझी माता दत्त माझा पिता दत्त माझी माता दत्त माझा पिता हे सगळं बघेपर्यंत सगळे पुढं जात होते हो. पण अचानक भगवान शंकरांच्या नंदीचं आगमन झालं. ती पिशाच वेताळ भूत सगळी शंख वाजवत आहेत लग्नाच्या आधीच. नंतर वाजायचो तो वाजतोच सगळ्यांचा, पण आधीच शिंग वाजवतायत, भस्म उधळतायत. एका जनाला प्रास्ताविक माननीय अध्यक्ष श्री गिरीश दादा यांना करण्याची मी विनंती करते. नमस्कार. मी आज प्रथमच माईक समोर उभा आहे. मला काय बोलता येत नाही. जे बोलेल ते गोड म्हणून मानून घ्या. प्रथम दत्त देवस्थान कोंडगाव साखरपा शतक महोत्सवी वर्ष हे साजरे करण्याला आपण सर्वजण उपस्थित राहिला याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार. गेल्या वर्षीचा उत्सव आपला चालू असताना किंवा होताना असे लक्षात आले की आपल्या उत्सवाला 100 वर्ष पूर्ण होत आहे. तेव्हा काही ना काय दर महिन्याला किंवा दर ह्याला सणाला आपण वर्षभर कार्यक्रम चालू ठेवायचे आणि हे शपथ महोत्सवी म्हणून वर्ष सादर करायचे. आणि त्याप्रमाणे मिलिंद रेमणेच्या या कल्पनेतनं म्हणजे जे दर महिन्याला कार्यक्रम करायचे आणि त्याला आमची सर्वांची जी काय साथ एकमेकांनी दिलेली आहे किंवा जे काय सगळं झालेलं आहे आळीतल्या लोकांनी व्हॉट्सअपद्वारे असेल कुठल्याही याच्या असेल एकंदर वातावरण जे असं उत्स्फूर्त झालेलं आहे आनंदमय ते सगळं एकदम सुंदर झालेलं आहे. आणि त्या जुन्या आठवणी आणि हे सगळं जे आपण परत उजळणी करतो आणि त्याचा आज स्मरणिका प्रकाशन हा एक त्याच्यातला महत्त्वाचा सोहळा आहे. त्यानंतर आपण सर्वांचे ज्यांनी ज्यांनी या कार्याला मदत केलेली आहे म्हणजे नुसती मदत असं नव्हे तर संपूर्ण 100 वर्ष म्हणजे आज आपली 5वी पिढी जवळजवळ यायला मुलांची चालू आहे. आणि तो जो दरवर्षीचा आलेख आहे आपला उत्सवाचा तो कणाकणांका होईना पण वाढ आहे आणि चांगला आहे. लोकांचा भरपूर प्रतिसाद आहे त्याला. तर हे सगळं जे आहे हे एकंदर बघून खरंच कोड वाटतं. असेच आपल्या दत्तगुरूंचे आपल्यावर हे राहावे. एवढीच प्रार्थना करतो. आणि पुढील जो कार्यक्रम आहे हा सगळा मुग्धा सरदेश पांडे बाकी आहेत सगळे लोक त्यांनी हा सुपूर्द करावा एवढंच दत्तगुरूंसमोर प्रार्थना करतो. धन्यवाद. धन्यवाद दादा. आजच्या या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान माननीय श्रीयुत मधुसूदन सरदेशपांडे यांनी घोषवावं अशी मी त्यांना विनंती करते.
आपल्या दत्त देवस्थान ट्रस्टच्या स्वर्ण महोत्सवी वर्षानिमित्त एकूणच जे काम झाले होते त्यामध्ये खूप मोठं योगदान यामध्ये त्यांनी दिलं होतं. त्यामध्ये स्मरणिका संदर्भात असेल, मुंबई कमिटीचे ते उपाध्यक्ष म्हणून त्यावेळेला त्यांनी काम पाहिलेलं होतं. सध्या ते बँक ऑफ महाराष्ट्रामधून निवृत्त होऊन पुणे येथे पौड रोड येथील ज्येष्ठ नागरिक संघ व ओंकार ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून काम पाहतात. त्यांचं स्वागत गिरीश दादांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद दादा. महोत्सवी वर्षातही एक कीर्तन पुष्प त्यांनी अर्पण केलं होतं. आजही ज्यांचं कीर्तन ऐकण्यासाठी आळीकर नेहमीच उत्सुक असतात असे लाडके सगळ्यांचे असलेले महेश बुवा सरदेसाई. खरं तर मी त्यांना 95 पासून ओळखते. त्यांची अगदी सुरुवातीची सगळी कीर्तनं मी मनापासून ऐकली होती आणि तेव्हापासूनच मला कीर्तन त्यांचं आवडायचं. आणि पुन्हा परत एकदा इकडे सासरी आल्यानंतर त्यांच्याच कीर्तनाचा लाभ झाला. मला खूप आनंद व्हायचा तेव्हा की अरे यांचाच कीर्तन आपण आधी ऐकत होतो. आणि आज त्यांच्याच शुभ हस्ते आपल्या स्मरणिकेचं प्रकाशन होणार आहे. त्यांचा सत्कार श्री दत्ता काका रेमणे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. ठीक आहे, गिरीश दादांनी यांचा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद. यानंतर श्रीयुत माधव काका रेमणे उर्फ श्याम काका. भूमिका म्हणून योगदान यांचा सत्कार गिरीश दादांनी करावा अशी त्यांना विनंती करते. धन्यवाद. यानंतर प्रवीण काका नवाथे सुप्रसिद्ध वकील आणि एकूणच व्यवस्थापनात अग्रणी. शिस्त, वेळेचं व्यवस्थापन यामुळे कार्यक्रमात नेहमीच एक सूत्रबद्धता आणण्याचं काम ते करतात आणि खूप मोठं मोलाचं योगदान या दत्त देवस्थान ट्रस्टमध्ये त्यांचं आहे. यांचा सत्कार विश्वनाथ काका आटले यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. मी इथेच थांबण्याची विनंती करते. यानंतर त्यांचं महत्त्वपूर्ण योगदान आहे. अगदी अल्प वेळामध्ये स्मरणिका त्यांनी तयार करून घेतली आहे. त्याचं प्रूफ रिडिंग वगैरे हा सगळा भाग त्यांच्याकडे होता. त्यांचा सत्कार विश्वनाथ काकांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद. विश्वनाथ काका थांबा जरा. यानंतर आपल्या देवस्थान ट्रस्टचे गिरीश सरदेशपांडे. एकूणच सर्व कार्यामध्ये तन मन धनाने सक्रिय असलेले, कोणतंच काम अडता कामा नये आणि ते सुंदर आणि परफेक्ट व्हावं या दृष्टीने त्यांचा अखंड प्रयत्न असतो. असा एक अनमोल असं अध्यक्षपद त्यांनी स्वीकारलेलं आहे. त्यांचा सत्कार मी विश्वनाथ काकांना करण्याची विनंती करते.